हे जे तुम्ही लॉक पाहताय हे पुण्यातील कोथरूड भागामध्ये असणाऱ्या एका विरंगुळा केंद्राचं आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी जी विरंगुळा केंद्र बांधली जातात किंवा वाचनालय बांधली जातात, तर अशाच पद्धतीचं हे सुद्धा वाचनालय बांधण्यात आलं। मात्र त्याच्या आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण बघतोय आणि अशीच परिस्थिती कोथरूडमधल्या असतील किंवा बाकीच्या विविध भागांमधले जे विरंगुळा केंद्र आहेत तर त्यांचे आहे। आपण इथे बघितलं आतमध्ये तर अतिशय आपल्याला दिसेल की धूळ खात पडलेली ही विरंगुळा केंद्र आहेत आतमध्ये। इथे आपण पाहिलं तर आपले जे महापुरुष होते, थोर पुरुष होऊन गेलेले आहेत, तर यांचे सगळ्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। बाळ गंगाधर टिळक असतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, सावरकर आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, अशा वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो इथे आत लावण्यात आलेले आहेत। मात्र याची जी आत्ता परिस्थिती पाहिली तर ही अतिशय वेगळी आणि गंभीर दिसते, धूळ खात पडलेलं आहे। आता इकडे वर जर आपण बघितलं तर हे नाव वाचूयात आपण, वसंतराव सोले श्रीकृष्ण नाटेकर यांच्या स्मरणार्थ मोफत वाचनालय यांनी तयार केलेलं आहे आणि व्यवस्थापक जय भवानी नगर तरुण मंडळ हे पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेलं आहे। ते जेव्हा नगरसेवक होते याआधी सुद्धा आता सुद्धा आहेत, तर यांच्याकडून हे तयार करण्यात आलेलं आहे आणि कोथरूड सारख्या भागामध्ये हे वाचनालय आहे। याची ही परिस्थिती पाहायला मिळते आणि अशीच परिस्थिती या भागात असणाऱ्या प्रत्येकाची आहे। आपण काल सुद्धा याबाबतची सविस्तर माहिती पाहिलेली आहे की कशा पद्धतीने हे सगळे जे वाचनालय आहेत तर ती धूळ खात पडलेली आहेत। वनाज मेट्रो स्थानक जवळ बांधलेलं हे आणखी एक आहे, तर त्याचं नाव आहे सचिन अंगरे प्रतिष्ठान। ही वाचनालयाची शेड कृष्णा हॉस्पिटल जवळ असलेलं, त्यासोबतच आप्पा गुंडरे म्हणजे हे आता जे आपण बघतो ते, आणि यासोबतच आणखी बरीच ज्येष्ठ नागरिक केंद्र आहेत, वाचनालय आहेत। कोथरूड मधले जर आपण बघायला गेलं तर बरेचसे विरंगुळा केंद्र हे बंद आहेत। नगरसेवकांनी भरघोस निधी घेऊन हे एवढं सगळं बांधलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेलं आहे। ज्येष्ठ नागरिकांना त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी बांधल्या गेल्यात। पण तुम्ही आज बघत असू शकाल की कोथरूड मधले बरेचसे विरंगुळा केंद्र बंद आहेत आणि ह्याचा जो खर्च जो नगरसेवकांनी केलेला आहे म्हणजे हा वाया गेलेला आहे। मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी महानगरपालिकेला आणि इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना विनंती करतो की एवढं जे पैसे खर्च करून जो तुम्ही इथं हे विरंगुळा केंद्र बांधलंय त्या नागरिकांसाठी तुम्ही उघडे करा, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक आपले इथे येऊन आपला काहीतरी वेळ घालवतील आणि जे नागरिकांचा टॅक्स रुपी पैसा तुम्ही इथं वापरलाय त्याचा काहीतरी उपयोग होईल। साधारण किती वगैरे कधी बांधण्यात आलेलं आहे हे विरंगुळा केंद्र आणि कधीपासून? मी हे गेले 1.5 वर्षापासून बघतोय की हा विरंगुळा केंद्र बंद आहे। आता निवडणूक झालेल्या आहेत, भाजपचे नगरसेवक भरघोस मतांनी आणि खूप मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत। इथं 4ही नगरसेवक भाजपचे आहेत, त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना विनंती करतो की जे नागरिकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेतरी तडा जाऊन देऊ नका आणि जे टॅक्स रुपी पैशातनं हे जे बांधलं गेलेलं आहे ते नागरिकांसाठी उघडं करा। प्रतीक नगर जवळ असलेला एक कट्टा आहे, थोरात उद्यानाच्या मागच्या बाजूला असलेला एक ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे। तर या सगळ्या भागांची आपण पाहणी केलेली आहे आणि इकडे ही वापराविना पडून आले असल्याचं आपल्याला आढळलेलं आहे। यामध्ये कोथरूड परिसरात आता वनाज मेट्रो स्टेशन स्थानकाजवळ आपण आहोत, इथे सुद्धा तशीच परिस्थिती पाहायला मिळते। जवळपास आपण बघितलंय तर सगळेच हे जे वाचनालय आहेत तर ती बंद पडलेली आहेत आणि महापालिकेचा जो वॉर्ड स्तरीय योजना असतात, निधी असतो, या योजनांमधून या सुविधा उभारण्यात आल्या होत्या। मात्र ह्या खरंच सुविधा आहेत का असं म्हणता येईल का असा प्रश्न पडताना आपल्याला पाहायला मिळतो। ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र असेल, वाचनाची सवय आणि सामाजिक त्यांचा संवाद वाढावा हा उद्देश होता आणि त्यामुळे हे सगळं वाचनालय उभारण्यात आली होती। मात्र यावर कोणतीही ठोस यंत्रणा आता लक्ष ठेवताना दिसत नाहीये। त्यामुळे इथले जे नागरिक आहेत तर त्यांच्याकडून वारंवार याच्याबाबतची तक्रार केली जाते की या जागांचा गैरवापर होतोय आणि या भागांमध्ये म्हणजे हे ठिकाण असेल त्यासोबतच आणखी बाकीचे ठिकाण असतील तर तिथे गैरवापर होतोय। नगरसेवकांचा जो वॉर्ड स्तरीय योजना असते त्यातून या शेड्सचं बांधकाम करण्यात आलं होतं, मात्र आता त्याचा दुरुपयोग होत असल्याचं
तक्रारी समोर येताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेली ही विरंगुळा केंद्र त्यांच्या आरोग्यासाठी आणि एकूणच त्यांच्या मानसिक स्थितीसाठी कारण ठरतात का असा प्रश्न उपस्थित होतोय. अनेक ज्येष्ठ नागरिकांची जी विरंगुळा केंद्र आहेत याच भागातली, तर तिथली परिस्थिती बघितली तर मागच्या बाजूला तिकडे जे रात्रीच्या वेळी मद्यपेय असतात तर ते मद्यपान करतात. त्यासोबतच काही जणांनी पत्ते खेळण्यासाठी अड्डा बनवलेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे अड्डे या ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राच्या बाहेर चालू असलेलं पाहायला मिळतं. एकीकडे अनेक वर्षांसाठी मोफत हे जी जागा आहे तर ती दिली जाते त्यांच्याकडून, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना थोडासा आधार मिळावा, त्यांना थोडंसं मनोरंजन व्हावं यासाठी ही विरंगुळा केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. मात्र ज्या उद्देशाने ही विरंगुळा केंद्र बांधण्यात आली होती, वाचनालय बांधण्यात आली होती, तो हेतू त्यांचा नेमका साध्य झालाय का असा सुद्धा प्रश्न आता या सगळ्याच्या माध्यमातून उपस्थित होताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यानपुरे, सिविक मिरर.